नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी 100 सराव प्रश्नांचा संच घेऊन आलो आहोत. मित्रांनो, यामध्ये जे प्रश्न आहेत ते 100 प्रश्न आहेत. खूप अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. 100 गुणांसाठी आणि वेळ आहे 90 मिनिटे. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्नांचा जो संच आहे तो आहे आपला मुंबई उच्च न्यायालय आणि न्यायव्यवस्थेवरती. तर आपण प्रश्नांना सुरू करूयात. तर पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? बरोबर उत्तर आहे 14 ऑगस्ट 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणीच आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य खंडपीठे किती आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 3 खंडपीठे आहेत. तर पहिलं खंडपीठ नागपूर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि पणजी जे गोवामध्ये आहे. आणि चौथं आहे मित्रांनो, चौथं पण झालेलं आहे. चौथं आहे मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणते राज्य येतात? उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र आणि गोवा हे 2 राज्य येतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणते केंद्रशासित प्रदेश येतात? उत्तर आहे मित्रांनो दादर व नगर हवेली आणि दमण आणि दीव हे हे जे केंद्रशासित प्रदेश आहे हा मुंबई उच्च न्यायालयाच्या हद्दीमध्ये येतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? तर उत्तर आहे मित्रांनो याचं राष्ट्रपती करत असतात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय किती असते? उत्तर आहे मित्रांनो 65 वर्षे एवढे वय असते न्यायाधीशांच्या निवृत्तीचे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. स्वतंत्र भारताचे पहिले वरचा प्रश्न राहिलेला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? सर्वोच्च न्यायालयाचे जे आहे ते 65 वर्ष असते आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्ष असतं. लक्षात ठेवा आणि कन्फ्यूज होऊ नका या दोन्हींमध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न मित्रांनो. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो एच जे कनिया. लक्षात ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? उत्तर आहे मित्रांनो MC छागला. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय असते? उत्तर आहे मित्रांनो कलम 214. लक्षात ठेवा 214 नुसार प्रत्येक राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय असते. म्हणजे स्वतंत्र नसले तरी प्रत्येक न्यायालयाला एक सेपरेट न्यायालय असते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल करतात आणि उच्च न्यायालयाची राष्ट्रपती करतात आणि जिल्हा न्यायालयाची जे म्हणजे महाराष्ट्र म्हणजे आपल्या स्टेटमध्ये चालतं ते राज्यपाल करत असतात आणि जे उच्च न्यायालय जे म्हणजे राज्याच्या उच्च ठिकाणी आहेत त्याला राष्ट्रपती नियुक्ती करत असतात. लक्षात ठेवा. भारतातील राज्यघटनेचा रक्षक कोणास मानले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेचा रक्षक मानले जाते. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. लोकदालतीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोठे झाली? तर उत्तर आहे मित्रांनो गुजरात या ठिकाणी झालेली आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. माहितीचा अधिकार RTI भारतात कधी लागू झाला? उत्तर आहे मित्रांनो 12 ऑक्टोबर 2005 साली हा लागू झालेला आहे माहितीचा अधिकार. लक्षात ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाचे बोधवाक्य काय आहे? तर सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो कलकत्ता उच्च न्यायालय. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो.
न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदेला आहे, महाभियोग प्रक्रियेद्वारे संसदेला आहे. लक्षात ठेवा. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? चालू घडामोडीनुसार भारताचे जे सरन्यायाधीश आहेत ते सूर्यकांत हे आहेत. सूर्यकांत, लक्षात ठेवा, सूर्यकांत. पुढील प्रश्न बघूयात. आता पुढील जे प्रश्न आहेत ते आपल्या महाराष्ट्र आणि सामान्य ज्ञानावरती आहेत, महाराष्ट्राच्या सामान्य ज्ञानावरती. तर बघूयात, सुरुवात करूयात. मित्रांनो, प्रश्न आहे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960ला. भारताची उपराजधानी महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? उत्तर आहे मित्रांनो, नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. पुढील प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे मित्रांनो, 3रा क्रमांक. पहिला आहे राजस्थान, दुसरा आहे मध्य प्रदेश आणि तिसरा आपला महाराष्ट्र. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, जे की अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, 270 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, कोकण किनारपट्टी जी आहे ती 720 किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात जास्त समुद्र किनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लागलेला आहे, 237 किलोमीटर एवढा आहे. लक्षात ठेवा. गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? तर हे जे आहे ते मुंबईमध्ये आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या जवळच ताजमहल हे 5 स्टार हॉटेल आहे, भारतातील पहिले हॉटेल आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अजिंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत. लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे मित्रांनो, त्र्यंबकेश्वर या नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत ते तपासून पाहण्यासाठी दिलंय, कारण हा तुम्ही व्हिडिओ कधी बघताय ह्याच्यावरती डिपेंड करतं, कारण हे चेंज होऊ शकतात, म्हणून मी ते उत्तर दिलेलं नाही. आत्ता सध्याचे जे आहेत ते जिष्णुदेव वर्मा हे आहेत, जिष्णुदेव वर्मा. लक्षात ठेवा. पर्यायामध्ये विष्णुदेव शर्मा, विष्णुदेव वर्मा असंही येतं, पण जिष्णुदेव वर्मा हे आहेत. जिष्णुदेव शर्मा देखील येऊ शकतो, पण वर्मा आहे. लक्षात ठेवा. ओके. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो, देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे. भारताचे संविधान कधी लागू झाले? तर बरोबर उत्तर आहे 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताचे संविधान लागू झालेले आहे आणि 26 नोव्हेंबरला ते स्वीकारले गेले. 26 नोव्हेंबर 1949ला. लक्षात ठेवायचं आहे. संविधान दिन त्या दिवशी साजरा केला जातो. ओके. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर वरिष्ठ सभागृह जे आहे ते असतं राज्यसभा आणि संसदेचे कनिष्ठ सभागृह असतं लोकसभा. लक्षात ठेवायचं आहे. याचा जो कार्यकाल असतो तो 6 वर्षांचा असतो, याचा 5 वर्षांचा असतो. लक्षात ठेवा. राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो. विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर तोही 5च वर्षाचा असतो. महाराष्ट्रात विधान परिषदेचा एकूण किती जागा आहेत? विधान परिषदेच्या 78 जागा आहेत. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 78 आहेत, विधानसभेच्या 288 आहेत. लक्षात ठेवा. हे कन्फ्युजन ठेवू नका, एकदम क्लिअर करा. ओके. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
तर तो असतो CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात ठेवायचं आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो विद्यार्थी मित्रांनो? तर ग्रामपंचायतीचा सचिव असतो ग्रामसेवक. पुढील प्रश्न बघूयात आपण मित्रांनो. शून्याचा शोध कोणी लावला? तर आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर वाघ आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी. आणि महाराष्ट्राचा प्राणी जो आहे तो शेकरू हा आहे राज्य प्राणी. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर मोर हा आहे. महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी हरियाला हा आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? उत्तर आहे मित्रांनो, चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे पृथ्वीचा. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणता? तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, भारताची राजधानी कोणती? तर नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोणते? तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो 50वा, राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. पुढील प्रश्न आपण आता संगणकावरती घेणार आहोत, म्हणजे कॉम्प्युटर नॉलेज. तर हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जर जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरलाय तर हे प्रश्नांना सुरुवात करूयात. संगणकाचा जनक कोणास म्हणतात? तर चार्ल्स बॅबेज यांना म्हणतात संगणकाचा जनक. पुढील प्रश्न आहे, संगणकाचा मेंदू कोणास म्हणतात? तर CPU ला संगणकाचा मेंदू म्हणतात. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं त्याचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवायचं आहे. पण रॅमचा पूर्ण नाव काय? रॅमचे पूर्ण नाव आहे रँडम ॲक्सेस मेमरी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, रोमचं पूर्ण नाव काय? रीड ओनली मेमरी. लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, इंटरनेटचा जनक कोणास म्हणतात? तर विंट सर्फ यांना इंटरनेटचा जनक असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, WWW चा अर्थ काय आहे? वर्ल्ड वाईड वेब असा त्याचा अर्थ आहे. लक्षात ठेवा, वर्ल्ड वाईड वेब. याच्यामध्ये दुसरंही काही कन्फ्युजिंगमध्ये थोडं स्पेलिंग मिस्टेक करून पर्याय देतात, तेव्हा कन्फ्यूज व्हायचं नाही. किंवा हेच 3 शब्द जे आहेत ते मागे पुढे करून देतात, तेव्हा आपण हे कन्फ्यूज व्हायचं नाही. लक्षात ठेवा मित्रांनो. ईमेलचा शोध कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, रे टॉमलिन्स यांनी ईमेलचा शोध लावलेला आहे. आधुनिक संगणकाचा शोध कोणी लावला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1900. कधी लागला? तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो 1946. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संगणकाची मुख्य मेमरी कोणती असते? तर रॅम ही मेमरी जी आहे ती मुख्य मेमरी असते. ओके, रँडम ॲक्सेस मेमरी ही असते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सर्वात वेगवान संगणक कोणता? तर सुपर कॉम्प्युटर हा सर्वात वेगवान संगणक आहे. PDF फुल फॉर्म काय आहे? तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा PDF फुल फॉर्म आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, MS वर्डमध्ये कॉपीसाठी कोणती शॉर्टकट वापरतात? तर उत्तर आहे मित्रांनो Ctrl+C असं आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, कुठलाही काही कॉपी करायचं असेल आपल्याला कॉम्प्युटरवरती तर आपल्याला Ctrl+C ने कॉपी करायला लागतं, Ctrl+V ने पेस्ट होतं. ओके. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, MS वर्डमध्ये पेस्टसाठी कोणती शॉर्टकट वापरतात? तर मी आत्ता सांगितलं Ctrl+V. तर भारतात निर्मित पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता? तर परम 8000 हा भारतात पहिला सुपर कॉम्प्युटर आहे.
लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 65 बघू आपण आता. 1 KB म्हणजे किती बाईट? तर 1024 बाईट आहे 1 KB म्हणजे. 1 GB म्हणजे 1024 KB, हे लक्षात ठेवायचं आहे. KB, बाईट, KB, GB, TB लक्षात ठेवायचं सर्व. गुगल म्हणजे काय आहे? तर सर्च इंजिन आहे गुगल. संगणकातील कायमस्वरूपी साठवणूक कोठे होते? तर उत्तर आहे मित्रांनो हार्ड डिस्कमध्ये कायमस्वरूपी साठवणूक होते. हे कंटिन्यू तिथे आपल्याला बघायला मिळतं जोपर्यंत आपण तिथे डिलीट करत नाही. जसं रॅमला डायरेक्ट डिलीट होऊन जातं ॲटोमॅटिकली. ते रँडम ॲक्सेस मेमरी आहे, डिलीट होऊन जातं ॲटोमॅटिकली. कीबोर्ड्स हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? उत्तर आहे मित्रांनो इनपुट डिव्हाइस आहे कीबोर्ड. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मॉनिटर हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? तर आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर, जे की आपल्याला स्क्रीनवरती आपल्याला जे काही दिसतं ते आउटपुट देत असतं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संगणकीय भाषेत बीटचा अर्थ काय? तर उत्तर आहे मित्रांनो बायनरी डिजिट असं त्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मराठी व्याकरण आणि भाषेवरती. तर या सुरुवात करूयात मित्रांनो. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर देवनागरी ही लिपी आहे. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर 14 स्वर आहेत नवीन नियमानुसार. ओके. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर 52 वर्ण आहेत आत्ता सध्या. नाम म्हणजे काय? तर कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला दिलेले नाव जे असतं, विशिष्ट नाव जे असतं त्याला नाम असे म्हणतात. म्हणजेच आपण शर्ट, टोपी हे जे नाव आहेत प्रत्येक वस्तूंना दिलेले, किंवा राम, श्याम असे नाव देतो आपण, ते नाममध्ये येतं, विशेष नाम असतात ते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर सर्वनाम म्हणतात. आपण नामाच्या ऐवजी जेव्हा वापरतो तू आपण नाम घेत नाही, आपण जेव्हा तू वापरतो ते जे सर्वनाम आहे, तू, तुम्ही, हे सर्वनाम आहेत. पुढील प्रश्न, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर क्रियाविशेषण असे म्हणतात. आपण तो मुलगा हुशार आहे, तर त्याच्याबद्दल हुशार हा शब्द हा तो मुलगा चांगला खेळतो म्हणजे खेळतो पण तो चांगला खेळतो, हे क्रियाचं विशेषण आहे, चांगला. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अमृत शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर पियुष हा समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न, विरोधार्थी शब्द लिहा. उबदार आणि थंड. उबदार म्हणजे गरमीचं असतं आणि थंडच असतं. वाक्यप्रचार, उंट शहाणा म्हणजे काय? मूर्खाचा सल्ला देणारा. ओके. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? हे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी मिळालेला आहे मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार. ओके. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, इंग्रजी या विषयावरती आहेत आणि इतर देखील प्रश्न आहेत यामध्ये. सिनॉनिम ऑफ हॅपी, याचं उत्तर आहे मित्रांनो जॉयफुल कंटेंट. तो अँटोनिम ऑफ हार्ट, याचं उत्तर आहे मित्रांनो सॉफ्ट अँड इजी. अ पर्सन हू राईट बुक्स इज ॲन, याचं उत्तर आहे मित्रांनो ऑथर. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, फुल फॉर्म ऑफ ATM, उत्तर आहे मित्रांनो ॲटोमेटेड टेलर मशीन. ओके. पुढील प्रश्न आहे, फुल फॉर्म ऑफ पिन, उत्तर आहे मित्रांनो पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. पुढील प्रश्न आहे, इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी आहे, जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते? तर दर्पण हे पहिले साप्ताहिक आहे महाराष्ट्रातील, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबर या दिवशी दरवर्षी साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन कधी असतो? तर 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो.
पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? उत्तर आहे मित्रांनो 206 हाडे असतात. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? तांबडा किंवा लाल आपण म्हणतो त्याला, तो रंग हिमोग्लोबिनमुळे येत असतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रकाशाचा वेग किती आहे? तर 3 लाख प्रति सेकंद असा, प्रति किलोमीटर प्रति सेकंद असा आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, विमानाचा शोध कोणी लावला? तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर अलाहाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर असे म्हणतात. सॉरी, हे चुकीचं उत्तर आहे असं मला वाटतंय. भारताचे मँचेस्टर हे इचलकरंजी या शहराला म्हटले जाते. ओके, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या कधी केली? तर 30 जानेवारी 1948 या दिवशी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजींची हत्या केलेली आहे. तर 30 जानेवारी हा जो दिवस आहे तो दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 7 बेटांचे शहर कोणाला म्हणतात? तर कुठल्या शहराला म्हणतात? तर मुंबई या शहराला म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIची स्थापना कधी झाली? उत्तर आहे मित्रांनो 1 एप्रिल 1935 साली. आणि 1949ला याचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता? तर नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा आहे. हा 100% आदिवासींचा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. आणि सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो जम्मू आणि काश्मीर. 370 हटवलेलं आहे तिथलं. तर मित्रांनो, हे जे 100 प्रश्न आहेत ते खूप IMP आहेत, इम्पॉर्टंट आहेत आणि हे तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो. परत रिव्हिजन करा, परत व्हिडिओ बघा किंवा नोट डाऊन करून परत ते रीड करा मित्रांनो. खूप शुभेच्छा तुम्हाला या परीक्षेसाठी. आपण इथेच थांबूया मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.